हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दैशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ शिवगड अध्यात्म चॅरिटेबलच्या नित्य उपासनेचं ज्ञानेश्वरीवरले चिंतन आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण विचार करत होतो 19 नंबरच्या श्लोकावर असणाऱ्या माऊलींच्या निरूपणाचा। आणि माऊलींचं हे निरूपण जे आहे ते निरूपण बहुनाम जन्मना म्हणते या श्लोकावरती ज्ञानवान ज्ञानवंत जो असतो तो ज्ञानयोगी असा अनेक जन्मांच्या कष्टानंतर, अनेक जन्मांच्या साधनेच्या कष्टानंतर जन्माला येत असतो। आणि असे हे याचं येणं हे दुर्लभ असतं असं माऊली सांगतात। आणि त्यासाठी लागणारी जी साधना आहे त्या साधनेचं वर्णन माऊली करायला लागलेले आहेत। आणि एका साधनेच्या टप्प्यातून तो कसा कसा उत्क्रांत होत गेला आणि नंतर महात्मा बनला याचं वर्णन माऊली करतात। त्यामध्ये सुरुवातीपासूनच सुरुवातीला माऊलींनी सांगायला सुरुवात केलेली आहे। जे तो विषयांची दाट झाडी माझी कामक्रोधाची साकडी चुकावणी आला पाडी सदवासनेची या मग साधू संघे सुभटा उजू सत्कर्माची या वाटा प्रवृत्तीचा अव्हाटा डावलुनी आणि जन्मशतांचा वाहतवना देवी असतेच या नलेची वाहना ते फळ हेतूचा अवगाना कौन चाळी ऐसा शरीर संयोगाची या राती माझी धावता सडिया ती तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली। कालच्या चिंतनामध्ये आपण विचार केला की त्याची गुरुकृपेची पहाट कशी झालेली आहे, उषक काल झालेला आहे आणि एवढ्यातून प्रवास आहे। त्या दाट अरण्यातून विषयांचा प्रवास केलेला आहे। काम क्रोधादी विकारांना चुकवून पुढे आलेला आहे। नंतर साधूंची संगती प्राप्त झाली, सत्कर्माची सुरुवात झाली, वैराग्यानं संतांची सेवा घडलेली आहे। आणि ही सेवा घडत असताना वर्णन केलेलं आहे की जन्मशतांचा वाहतना तेवी अस्तियाची नलेची वाहना। हा जो आहे तो अगदीच कुठल्याही शेकडो जन्मामध्ये भक्ती कर्माची वाटचाल करमध्ये फलाशेचा आसक्तीची कुठलीही चपला त्यानं धारण केलेली नसते। म्हणजे पायात चपला नसते कोणती आसक्तीची, आणि आसक्ती नसते त्यामुळं फळयुताचा उगाना कौन चाळे त्यावेळी हिशोब कोण करत बसणार आहे पाप पुण्याचं माऊली बोलतात। आणि ऐसा शरीर संयोगाची या रात्री आणि अशा प्रकारे शेवटच्या शरीरामध्ये तो जन्माला आला। शरीर संयोगाच्या रात्री माझी धावता सड्या येते। ही शरीर संयोगाची रात्र जी आहे ती रात्र त्याला का म्हटलं तर शरीरामध्ये पापपुण्याचा भोग असतोच, प्रारब्ध असतोच आणि त्यामुळं व्याधी आहेत त्यामुळे त्याला रात्र म्हणलेलं आहे। आणि त्यातनं धावत धावत त्याच्या कर्मक्षयाची पाठ झालेली आहे। आणि त्यातून कर्मक्षय संपल्यानंतर जो आहे तो आता महात्मा म्हणून ज्ञानयोगी म्हणून जन्माला आलेला आहे। त्यानं एकटा अपरिग्रही होऊन लांबच लांब धावत असा प्रवास केलेला आहे। त्यामुळे त्याचा पापाचा क्षय झालेला आहे। पापांचा क्षय झाल्याशिवाय जीवनमुक्ती प्राप्त होत नाही हे एक सिद्धांत माऊलींनी या ओवीतून पटवलेला आहे। कर्मक्षय व्हावा लागतो म्हणजे कर्म कुठलंही शिल्लक राहायला नको पाहिजे। कर्म म्हणजे पाप पुण्याला धरून केलेली कृती जी असते ती सगळी दोन्हीमध्येच विभागली जाते। आपली कर्म दोन्हीमध्ये विभागली जातात।
पण जेव्हा कर्म निष्काम होतं त्यावेळी ते पापही होत नाही आणि पुण्यही होत नाही. कारण प्रत्येक कर्माच्या पाठीमागं जर प्रयोजन असेल, जर फळाशा असेल, तरच ते कर्म अंकुरित होत असतं. फळाशा नसेल आणि आसक्ती नसेल तर ते कर्म अंकुरित होत नाही. अंकुरित म्हणजे त्याचं वासनेत रूपांतर होत नाही आणि वासना नसल्यामुळं, वासनाक्षयामुळं पुन्हा जन्माला येणं थांबतो. पण इथं कर्मक्षयाची पाठ झालेली आहे. आता जे त्याची जी फॉर्मॅलिटीज राहिलेत, ज्या गुरूंच्या कृपेनं व्हायच्या, त्याच तेवढ्या शिल्लक आहेत. कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं होतं की त्याचे मन विक्षत गेलेले असतात आणि तमोगुण, रजोगुण गेलेला असतो. सत्वगुण जायच्या होती कुणकुण सत्वगुणाची. नाथ महाराजांची एक उभी आहे, ती पूर्ण केली माझ्या जनार्दनाने म्हणतात ते. नाथ महाराज म्हणतात सत्वगुणच फक्त माझा शिल्लक होता, तो माझ्या श्रीगुरूंनी तो घालवला. म्हणजे सत्वगुणातूनही मला त्यांनी बाहेर काढलं. त्यामुळे गुणातीत तो होतो. म्हणून तसा महात्म्याचं जे वर्णन येत आहे तो शरीरामध्ये असतो, पण तरी सुद्धा गुणामध्ये गुणाच्या पलीकडे असतो. शरीरामध्ये गुण असतात, पण हा शरीराच्या पलीकडे असल्यामुळे तो गुणात नसतो. गुणातीत होतो याचा अर्थ आहे तो शरीराच्या पलीकडचा विचार करत असतो आणि प्रपंचाच्या पलीकडे विचार करत असतो. त्यामुळे त्याचा कर्मक्षय झालेला असतो. मूळ मुद्दा हा आहे की कर्मक्षय झाल्याखेरीज गुरुकृपा जी आहे ती गुरुकृपा होत नाही. अनुग्रह कशाला म्हणायचा? ज्यावेळी कर्मक्षय होतो आणि प्रपंचाबद्दलची उदासीनता निर्माण होते त्यावेळी गुरुकृपा झाली, गुरुची कृपा झाली असं म्हणायला जागा होते, अन्यथा नाही. खूप लोक त्याला वेगवेगळी कारणं देतात. मला आता शास्त्र समजायला लागले, माझ्यावर गुरूंची कृपा झालेली आहे. ती गुरूंची कृपा नसते, ती शास्त्रांची कृपा असते. माझी काहीतरी कामं अडलेली वगैरे व्हायला लागलेली आहेत आणि मी आता व्यवस्थित समाधानामध्ये राहण्याची वृत्ती माझी निर्माण झालेली आहे. ही गुरुकृपा नसते, ही भगवंताची कृपा असू शकते. गुरुकृपा एकच आहे की ज्या गुरुकृपेद्वारे पुन्हा मिळवणं, पुन्हा काहीतरी प्राप्त करण्याची इच्छाच शिल्लक राहत नाही आणि त्यामुळं कर्म घडत नाही. घडलेली कर्म निष्काम होतात आणि निष्काम झालेली कर्म अंकुरित होत नाहीत. अंकुरित कुणाच्याद्वारे होतात? प्रारब्ध आणि संचिताच्या द्वारे अंकुरित होतात. जे संचितात पडायचं आहे ते पडायचंच बंद होतं. संचित ज्ञानानं नष्ट होतं आणि नष्ट झाल्यामुळे त्यालाच कर्मक्षय झाला असं माऊली म्हणतात. त्याच वेळी खरा अनुग्रह म्हणायचा. म्हणून गुरुकृपेची पहाट, गुरुकृपेचा आवश्यक काळ झालेला आहे आणि वर्णन पुढे त्याच ओळीला जोडून माऊली वर्णन कशी करतात बघा. तैसीच गुरुकृपा उखा उजळली, अशी उका म्हणजे उषकाल उजळला, ती पहाट उजळलेली आहे. ज्ञानाची ओतप्पली पडली. ज्ञानाचं ओतप्पली म्हणजे कोवळं ऊन पडलेलं आहे. ज्ञानाचं ऊन पडलं आणि एक साधण्याची वृद्धी उघडली तेव्हाची हा दृष्टी. आणि त्या ज्ञान पुरुषाच्या दृष्टीने मी आणि हे सगळं जग एकच आहोत अशी साम्याची विपुल संपत्ती प्रगट झाली. सगळ्यात मोठी संपत्ती कोणती आहे तर समत्व, चित्ताचं समत्व हे फार श्रेष्ठ दर्जाची प्राप्ती आहे. संपादन करणं ज्याला म्हणतो आपण ना, ते समत्व चित्तच असावं लागतं. चित्ताचं जर समत्व नसेल ना, माऊलींची गुरु आपण पाहिली, समत्व चित्ताचे ते सार जाण योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य अति असं वर्णन माऊली करतात. हे सगळ्या योगांचं सार कोणतं असेल तर साम्य अवस्था प्राप्त होणं. साम्य शब्दाचा अर्थ आहे मी आणि जग, मी आणि जीव, देह आणि आणखीन सगळं जग यांच्यामध्ये थोडी सुद्धा विषमता नाही, थोडा सुद्धा भेद शिल्लक नाही. त्याला साम्य अवस्था म्हणतात. आणि ही साम्य अवस्था प्राप्त होण्याला कारण गुरुकृपा आहे. म्हणून गुरुकृपेचं लक्षण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपला प्रपंच व्यवस्थित चालणं हे गुरुकृपेचं परिणाम नाही, लक्षात ठेवायला पाहिजे. हा कदाचित आपल्या प्रारब्धानं आणि अप्रत्यक्षरित्या भगवंताच्या कृपेनं ते प्राप्त होऊ शकतं. मला शास्त्राचे काही मनोगत कळायला लागले, ग्रंथ समजायला लागले, ग्रंथ सांगता यायला लागले, ही काही श्रीगुरूंची कृपा नसते बरं का. ही खरी कृपा शास्त्राची असते. त्यामुळे शास्त्रकृपा होईल, भगवंताची कृपा होईल.
पण गुरुकृपा जी आहे त्या गुरुकृपेनं गुरुकृपे त्याचा नाश होय असं वर्णन केलेलं आहे. माऊली वर्णन करतात की हे गुरुकृपा झाली, हरिकृपा झाली, त्याला शब्द वापरलेला आहे की सगळे वासनेचा क्षय होतो आणि जन्माला येण्याचं जे कारण आहे ते कारणच उरत नाही. तो कर्मामध्ये असतो पण कर्मातलं प्रयोजन संपून जातं. कर्मातले उद्देश संपले तर कर्म राहत नाही. हा मुद्दा त्यातला आहे. म्हणूनच कर्मक्षयाची पहाट झाली असं माऊलीने वर्णन केलं. आणि ती पहाट कोणती तर गुरुकृपेच्या द्वारे. गुरुकृपेने ती उजळली, झाली पहाट. पण झाली पहाट झाल्याबरोबर त्याची उजळणं जे आहे, ती उजळणं जे आहे त्याच्यात प्रकाश येणं जो आहे तो प्रकाश गुरुकृपेचा प्राप्त झालेला आहे. गुरुकृपेचा प्राप्त झाला आणि ज्ञानाची ही सुंदर कोवळी अशी किरणं दिसायला लागलेली आहेत. त्यावेळी त्या ज्ञानी पुरुषाला मी वासुदेव सर्वमिती अशी प्रचिती याला सुरुवात होते. सगळं जे आहे ते सर्वम खलविदम ब्रह्म, हे सगळं जग जे आहे, जे म्हणून काही आहे ते सर्व ब्रह्मरूप आहे याची त्याला प्रचिती याला सुरुवात होते. ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. जीवन मुक्ती आत्मज्ञान या सगळ्या टप्प्यातून पुढे जाऊन हा ब्रह्मभाव जागृत होणं अत्यंत मोठी उपलब्धी आहे. खरी प्राप्ती ती आहे. संत आपले जर बघितले, आपले संत सगळे आपल्या देशातले, तर त्या संतांच्याकडे पाहिलं की लक्षात येतं की त्यांचा भाव असा वासुदेव सर्वमिती झालेला होता. सगळीकडे हे जगच वासुदेवमय आहे आणि मी सुद्धा वासुदेवमय आहे. मी ब्रह्म आहे आणि हे जग सुद्धा ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे हे अहम ब्रह्मास्मीचं हा परिणाम आहे. पण सगळं जग जे ब्रह्मरूप आहे ते सर्वम खलविदम ब्रह्म याचा परिणाम आहे. सगळं जग ब्रह्मरूप वाटणं ही सगळ्यात श्रेष्ठ दर्जाची शेवटची स्थिती भगवंतांनी वर्णन केलेली आहे, शास्त्रांनी वर्णन केलेली आहे. आपले तुकोबा, ज्ञानोबा माऊली, नाथ महाराज किंवा समर्थ रामदास स्वामी या सर्व लोक जे अलीकडे आहेत, कबीर महाराज आहेत, या सगळ्या लोकांना त्याच्यापेक्षा अलीकडील संत जर आपण बघितले तर परमपूज्य गोंदवलेकर महाराज आहेत, स्वामी स्वरूपानंद आहेत. ही सगळे संत जे आहेत हे सगळे संत त्यांना ब्रह्मभाव प्राप्त झालेला होता. आत्मज्ञानाबरोबर ब्रह्मभाव प्राप्त होणं फार गरजेचं आहे. म्हणून नुसता आत्मभाव उपयोगाचा होत नाही. श्री गुरूंच्याकडे जी काही लक्षणं दाखवलेली आहेत शास्त्रानं, त्यामध्ये श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असे 3 लक्षणं दाखवलेली आहेत. हा कृपाळूपणा जो आहे ना त्या संतांच्या ठिकाणचा, हा कृपाळूपणा ब्रह्मभावातून उत्पन्न होतो. ब्रह्मभाव झाल्याशिवाय कृपा करावीशी वाटत नाही. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे की गुरुकृपेचा अंशकाल झाला, ज्ञानाची कोवळी उन्ह पडलेली आहे. त्यामुळे जीव ब्रह्मेक्य आणि ऐश्वर्याचा खजिना जो आहे, साम्याची वृद्धी उघडली. कसली वृद्धी? वृद्धी म्हणजे खजिना उघडला तयाची या दृष्टी. त्याच्या दृष्टीस हा साम्याचा खजिना पडला. म्हणजे काय झालं तर त्याच्या दृष्टीला ज्ञान प्राप्त झालं. त्याची दृष्टी ज्ञानरूप झाली. ज्ञान प्राप्त होणं आणि दृष्टी ज्ञानरूप होणं दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी आत्मस्वरूप आहे असं वाटणं आणि आत्माच ब्रह्मरूप आहे असं वाटणं, या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी आत्मस्वरूप आहे असं वाटणं हे काहीच्या प्रयत्नानंतर श्रीगुरुकृपेनंच सिद्ध होतं. पण असा एक टप्पा आला पाहिजे की हे सगळं जग सुद्धा माझ्यासारखंच आहे, ब्रह्मरूप आहे. मी जसा ब्रह्मरूप आहे तसं जग सुद्धा ब्रह्मरूप आहे अशी त्याची जाणीव होते. त्यामुळं नामदेव महाराज म्हणतात तेव्हा आम्हाला विठ्ठल निधान सापडले. विठ्ठल निधान म्हणजे हा खजिना आम्हाला सापडला, ज्ञानाचा खजिना सापडला. ज्ञानाची उत्पत्ती शब्द वापरायला पडली आणि साम्याची वृद्धी उघडली तेव्हाची दृष्टी. त्याच्या दृष्टीनं सगळीकडं ब्रह्मभाव किंवा सगळीकडे ब्रह्मच आहे. जगामध्ये ब्रह्म दिशे उघडे.
मुक्ताबाईंचा अभंग आहे, जगामध्ये ब्रह्म दिशे उघडे. हे संतांना आलेले अनुभव आहेत बरं का. ते आत्मा शब्द वापरत नाहीत, तर ते ब्रह्म शब्द वापरत. आणि ब्रह्म हा शब्द अखंड विश्वाला लागू आहे. आणि आत्मा हा शब्द एका देहापुरता मर्यादित असतो. आपण आत्मरूप आहोत हे ओळखणं ही आत्मप्रचिती आहे. आणि मी आणि सगळं जग हे ब्रह्मरूप आहे, हा ब्रह्मवाद म्हणतात त्याला. ईश्वरवाद, ब्रह्मवाद जे वाद सांगितलेले आहेत त्यातला ब्रह्मवाद प्रकट होणं म्हणजे गुरुकृतीची हा खरा परिणाम आहे. गुरुकृपा तुका उजळली, ज्ञानाची ओतप्पली पडली. म्हणजे मी आणि वासुदेव यांच्यामध्ये ऐक्याची संपत्ती प्रकट झाली. मी आणि वासुदेव यांच्यामधला भेद संपुष्टात आला. अगोदर आत्मा आणि ब्रह्म हे वेगवेगळं वाटत होतं, तर आत्माच ब्रह्म आहे असं समजायला लागलं. अहम ब्रह्मास्मी अशी त्याची प्रचिती झाली. आणि मी जसा ब्रह्म आहे तसं जग सुद्धा ब्रह्मरूप आहे अशी कर्माची साम्य दशा प्राप्त झाली. कर्म ज्यावेळी असं साम्याला येतं, समत्व येतं, जगाकडे समत्व दृष्टीने पाहिलं जातं, तेव्हा किडा, मुंगी, माणसं आणि कुठली चतुष्पाद प्राणी जे आहेत त्या प्राण्यामधला भेद संपून जातो. सगळेच ब्रह्मरूप आहेत असं वाटायला लागतं. म्हणून एखाद्या साधू पुरुषाचं वर्णन देतात ना, की ज्यानं बुडणाऱ्या पाण्यात पडलेल्या विंचवाला वाचवलं. आता वास्तविक विंचू हा तसा दंश करणारा किंवा उपद्रवी प्राणी आहे, त्याला वास्तविक वाचवायला नको पाहिजे. पण तरी सुद्धा या संतांची दृष्टी कशी होते, तो विंचू नाहीच तर तो ब्रह्मच आहे, तो भगवंत आहे अशा दृष्टीने त्याच्याकडे बघतात. आणि त्यामुळं त्यांना तो सतत त्यांची त्याबद्दल जाणीव होत असते. एवढी कृपाळता येण्यासाठी साम्य दशाच यावी लागते. त्यामुळं वर्णन केलेलं आहे माऊलींची फार सुंदर वेळ आहे. ऐशी करणे साम्य दशा हो येते ते विरेशा, मग श्री गुरु अपेशा भेटीची घा. त्याच वेळी श्री गुरु भेटतात ज्यावेळी कर्माचा क्षय होतो. वरती कर्मक्षयाची पहाट झाली असं वर्णन केलं. आता म्हणतात गुरुकृपाने उजळली ती पहाट. नुसती पहाट होऊन चालणार नाही. ज्या ठिकाणी कर्मक्षय झाला, पण कर्मक्षय झाल्यानंतर ते आवरण घालवायचं करू. कर्मक्षय झाला म्हणजे माझं तम आणि किंवा म्हणजे मन आणि विक्षेप गेले. पण मन विक्षेप गेले, पण त्यातलं आवरण घालवण्यासाठी म्हणजे सत्व गुण सुद्धा घालवण्यासाठी श्री गुरूंची गरज असते. म्हणून कर्मक्षयाची पहाट झाली आणि ती पहाट उजळण्याला कारण गुरु आहेत. श्री गुरु आपल्यावरती अनुग्रह करतात. अनुग्रह करतात म्हणजे दयेनं केलेली कृपा. ज्यावेळी दया उत्पन्न होते आणि याला ज्ञान प्राप्त व्हावं अशी जेव्हा त्यांच्या मनामध्ये संकल्प येतो, वास्तविक ते संकल्प करत नाही, पण त्या शिष्याच्या कृपापणानं दयेनं त्याच्यावरती ते कृपा करत असतात. आणि ही कृपा झाली की गुरुकृपा उका उजळली असा अर्थ माऊली बोलतात. आणि ज्ञानाची ओतपली पडली. आता ज्ञानाची किरणं पडलेली आहेत, कोवळी किरणं ज्ञानाची पडलेली आहेत. तिथे साम्याची वृद्धी उघडली आणि त्याच ठिकाणी या फार मोठा खजिना जो साम्य दशेचा खजिना आहे, जो सहसा प्राप्त होत नाही. माऊलीची ओळी त्यातच पुढे आहे बघा. मग आलिंगिनी पौर्णिमा जैसा उनी सांडे चंद्रमा, तैसे होय वृत्तमा गुरुकृपा तया. गुरुकृपा झाली की काय अवस्था होते त्याचं वर्णन या पुढील अध्यायामध्ये माऊलीने एका ओळीमध्ये मांडलेलं आहे. ते म्हणतात ऐशी करणे साम्य दशा होय ते विरेशा, मग श्री गुरु अपेशा भेटीची गा. मग आलिंगिनी पौर्णिमा जैसा उनी सांडे चंद्रमा, तैसे होय वृत्तमा गुरुकृपा तया. त्यात सोन्यात जराशी राहिलेली जी कस असते ती जाळल्यामुळं सोन्याला धातू जाळल्यामधलं त्यातलं कस आणि हिलकसपणा कसा काढला जातो आणि त्याला पूर्णत्व प्राप्त होतं. एक त्याला 15.5 सोनं असं वर्णन माऊली जे करतात ते वर्णन इथे लागू पडतं की त्यातला हिलकसपणा जो आहे तो हिलकसपणा काढण्याचं काम सद्गुरू करत असतात. मुख्य गोष्ट तीच आहे. आता एकच हिलकसपणा राहिलेला असतो, ते म्हणजे सत्वगुण, आणि त्याचाच अर्थ आवरण राहिलेला असतो. तो तेवढाचा हिलकसपणा असतो, तेवढा काढला की काय होतं. माऊलीने वर्णन केलंय आलिंगिनी पौर्णिमा, जसा चंद्र
चंद्राला पौर्णिमा आलिंगन देते त्यावेळी चंद्रातलं असणारं मूलत्व संपून जातं. उणीव सांडे चंद्रमा. चंद्र आपली उणीव टाकून देतो. कोणती उणीव असते? कलानं वाढणारी आणि कलेनं कमी होणारी अशी उणीव जी असते ती महिनाभर चालू असते. आणि एका महिन्याच्या शेवटी जेव्हा पूर्ण पौर्णिमेचा दिवस असतो, फुल मूनलाईट आपण त्याला म्हटलो, तर त्या पूर्ण पौर्णिमेच्या दिवशी चंद्रमाचं पूर्णत्व प्राप्त होतं. हे पूर्णत्व येणं म्हणजे श्री गुरुकृपा आहे. आणि पूर्णत्व येणं म्हणजे संसारातल्या बारीक सारीक उणिवा ज्या आहेत त्यातली आसक्ती आहे ती निशेष आसक्ती, निशेष अहंकार जाणं म्हणजेच पूर्णत्व येणं आहे. चंद्राला पूर्णत्व पौर्णिमेमुळे येतं, तसं या शिष्याला गुरुच्या कृपेमुळं पूर्णत्व प्राप्त होतं. पौर्णिमा या ठिकाणी गुरुकृपेच्या दृष्टीने वापरलेले आहे आणि चंद्रमा हा शब्द जीवाच्या दृष्टीने वापरलेला आहे. जीवातला उणेपणा जो असतो तो उणेपणा म्हणजे काय? विषयासक्ती, कामक्रोधादी विकारांना शरण जाणं. या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होत गेल्या आणि शेवटी शरीराच्या बद्दल असणारी आसक्ती संपल्यानंतर उणीव सांडे चंद्रमा अशी उणीवा सगळ्या निघून गेल्या. तैसेच होय विरुत्तमा गुरुकृपा तया. तैसे होय विरुत्तमा अर्जुना, तसंच गुरुकृपा होत असते. याला गुरुकृपा म्हणायची. आपण जनरली कशा वाटेल त्याला गुरुकृपा म्हणतो बरं काय. आणि काही माणसं जवळजवळ बहुतेक लोक गुरुकृपाच मानत असतात. मला आता जरा निवांत वाटतं, माझी आता तब्येत पूर्वीपेक्षा चांगली झाल्या, माझ्यावर गुरूंची कृपा आहे, मला शास्त्र समजायला लागलं, माझं बोललेलं लोक शांतपणे ऐकतात आणि त्याला प्रतिसाद देतात, त्यामुळे मला शास्त्र परिचित झालं, याचा अर्थ मला गुरुकृपा झाली. असे सगळे चुकीचे समज आपण लावलेले असतात. खरी गुरुकृपा कशाला म्हणायची? तर ज्यामुळं जीवपणा नष्ट होऊन जीवन कृतार्थ होतं आणि तो जीवन मुक्त होतो. जीवनाच्या बेडीतून त्याची मुक्तता होते. म्हणजे गुरु सोडवी गाठ लिंग देहाची. गुरुच फक्त लिंग देहाची गाठ सोडवतात. म्हणजे ते वर्णन केलेलं आहे. पौर्णिमा जेव्हा आलिंगन देते, आलिंगनी पौर्णिमा जैसा उन्ही सांडे चंद्रमा. चंद्रमा जेव्हा पौर्णिमेला भेटतो आणि पौर्णिमा आणि चंद्र एकत्र येतात, त्याच वेळी काय होतं की चंद्रामध्ये असलेले दोष संपून जातात. मगाशी आपण हिलकस सोन्याचं उदाहरण घेतलेलं होतं. हे हिलकस सोनं ज्यावेळी अग्नीमध्ये टाकलं जातं तेव्हा त्याच्यातला हिलकसपणा निघून जातो. माझ्यामध्ये दोष आहेत हे स्वीकारलं पाहिजे आणि ते कोणते आहेत ते पाहिले पाहिजे आणि ते घालवायचे कसे यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. म्हणजेच गुरुकृपेचा अनुभव आपल्याला येईल, तोपर्यंत येणार नाही. अशा अजून काही क्षुद्र गोष्टीला गुरुकृपा समजणं, काही लोक काही वाटेल ते म्हणत असतात. जाता जाता बस मिळाली, गुरूंची कृपा. लगेच मला गेल्याबरोबर मंदिरामध्ये दर्शन झालं, गुरूंची कृपा आहे. भाव आहे, चांगला आहे, बरोबर आहे, पण शास्त्र त्याला गुरुकृपा म्हणत नाही. गुरुकृपा म्हणजे जीवनाला आलेलं पूर्णत्व. त्या ठिकाणी उणी कुठली शिल्लक राहणार नाही. प्रपंचातील जे खड्डे आहेत ते सगळे भरून ही गुरुकृपेचा सगळा जो प्रवाह आहे तो प्रवाह अगदी पूर्णत्वाला आपल्याला घेऊन जातो. जीव दशा संपवणारा ही कृपा असते. आपला जीव पण राहत नाही. म्हणजे काना वचनाची या भेटी आणि सरशीची पै उठी असा कोणी एकी जो असं माऊली म्हणतात. म्हणजे कानात जेव्हा श्रीगुरु वर्णन करतात त्या ब्रह्मस्वरूपाचं, त्यावेळी त्या ब्रह्मस्वरूपाच्या नुसत्या ऐकण्यानं सुद्धा असे काही आहेत की जे शेवटच्या जन्मामध्ये आहेत त्यांना पूर्णत्व ताबडतोब प्राप्त होतं आणि त्यांना वाटायला लागतं हे सगळं जग वासुदेवमय आहे, विठ्ठलमय आहे असं वाटायला लागतं. आणि त्यामुळं वर्णन करताना गुरुकृपेचं माऊलीने केलेलं आहे की ते म्हणतात कर्माची साम्य दिशा आलेली असते आणि तेथेच काय होतो, श्री गुरु भेटतात, तिथं पहाट होते आणि तर नुसती पहाट होत नाही, ती उजळली जाते. आणि उजळणं म्हणजे मला माझ्या जीवपणाला पूर्णत्व देणं. माझा जीव आणि ब्रह्म एकच आहोत अशी जाणीव जेव्हा होईल तेव्हा गुरुकृपा झाली.
खरा अनुग्रह तो आहे. आपण घेतो तो अनुग्रहाची सुरुवात आहे. साधना करण्यासाठी या अनुग्रहाचा उपयोग होतो. अनुग्रह पूर्ण कधी झाला? ज्यावेळी आपल्यावरती आपल्यातलं सगळं संपून जाते, पाप आणि पुण्याचा क्षय होईल, त्यावेळी समजायचं माझ्यावरती गुरुकृपा झाली. आता हे जर समजायला लागलं आपल्याला तर निश्चित म्हणून श्री गुरु जे आहेत ते हृदयातील अंधकार जो असतो तो दूर करून टाकतात, शिल्लक ठेवत नाही. त्यामुळे गुरुकृपेची वाट बघावी लागते. वर्णन केलेलं आहे ना, एखादा दिवा जरी पेटवायचा असेल ना तर दिवा पेटवण्यासाठी हे निरंजन असते ना, आरती, ती स्वच्छ पुसून ठेवावी लागते. त्यामध्ये वात घालावी लागते, त्यामध्ये म्हणजे ती ज्योत लावावी लागते, त्यामध्ये तेल घालावं लागतं. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ते निरंजन पुसून चक्क ठेवणं म्हणजे आपला मलदोष घालवणं. त्यामध्ये वात घालणं, तेल घालणं म्हणजे आपला विक्षेप दोष घालवणं आहे. आता सगळं घालून तयार आहे, पण मला पेटवण्याची माझ्यामध्ये शक्ती नाही. ती कोण करतं? तर श्री गुरु पेटवतात. ती ज्योत पेटवण्याचं काम श्री गुरु करतात. त्याच वेळी ती ज्योत पेटायला चालू होते आणि त्या ज्योतीला आणि त्या निरंजनाला पूर्णत्व येत असतं. हे पूर्णत्व याला अगोदरची पूर्वतयारी किती आहे? म्हणून म्हणले बहुनाम जन्मना म्हणते. अनेक नरदेहाचे जन्म घेतल्यानंतर शेवटी अशी त्याच्यावर कृपा होते. पण तो कसा यायला पाहिजे? प्रत्येक जन्मामध्ये हे पुण्य सुकृत प्राप्त करत विषयाच्या झाडीतून मार्ग करत काम क्रोधांना चुकून साधूंच्या संगतीमध्ये राहून किंवा सत्कर्म करत योग्य निषिद्ध कर्म टाळून जेव्हा तो प्रवास करायला लागतो तेव्हा असे घडतं, अन्यथा घडत नाही. आणि हे घडायला किती जन्म लागतात याची माहिती सांगता येत नाही. ते त्यावेळी त्या पूर्व सुकृताप्रमाणे ठरत असतं. म्हणून मला सुद्धा अजून किती जन्म घ्यावे लागतात काही माहिती नाही. मी ठरवलं तर मी आताच हा शेवटचा जन्म ठरवू शकतो. मी आता नाही ठरवलं तर हा माझा पहिला जन्म होऊ शकतो. म्हणजे आता इथून पुढे अनेक जन्म घ्यावे लागतील, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे गुरुकृपेची तयारी ही फार महत्वाची आहे. प्रिपेरेशन ही परफेक्शन पेक्षा अत्यंत महत्वाचं आहे. परफेक्शन एका क्षणाचं असतं आणि प्रिपेरेशन ही अनंत जन्माची असते. प्रिपेरेशन अत्यंत महत्वाची का आहे? तर प्रिपेरेशन मुळेच परफेक्शन पर्यंत आपण जातो. परफेक्शन ठरलेलंच आहे, मी परफेक्ट आहे पण मला समजत नाही ना, त्यासाठी मला प्रिपेरेशन करावी लागते. मला जी तयारी करायची आहे ना ती तयारी फार महत्वाची असते. बाकी काही महत्वाचं विशेष नसतं. परफेक्शनला क्षण सुद्धा लागत नाही. मी ब्रह्म आहे ही अनुभूती याला एक क्षण सुद्धा लागत नाही, कारण अगोदरच मी आहे ब्रह्म. आणि त्यामुळं जे अगोदरचं मी नाही आणि अशी माझी जो भ्रम झालेला आहे, मी जसा नाही तसा मी आहे असं वाटतं, मी भ्रम घालवायलाच मला अनेक जन्म घालवावे लागतात. त्याशिवाय गुरुकृपेशी कशी पाठ होईल आणि ती उजळून जाईल आणि ज्ञानाची किरणं कशी पडतील सांगा. त्यासाठी बहुत जन्म घालवावे लागतात. बहुनाम जन्म ना आणते. त्यासाठी खूप जन्म आणि ते खूप जन्मामधली तप, व्रत, यज्ञ, दान या सगळ्या गोष्टी उपयोगाला येत असतात. मात्र त्यातलं वाया काही जात नाही. वाया न वजे सगळे संत सांगतात. जे जे म्हणून पारमार्थिक आपण करतो ते वाया जात नाही. आणि जे जे प्रापंचिक जे करतो ते केव्हाच उपयोगाला येत नाही. माझी मागील जन्मातली शिल्लक, माझ्या मागील जन्मातला बँक बॅलन्स जरी ते बँकेमध्ये तसाच पडून असला तर पुढील जन्मामध्ये मला तो वापरता येत नाही. जरी त्या बँकेच्या दाराच्या घरात मी जन्माला आलो तरी सुद्धा. समजा ती बँक समोरच आहे, योगायोगाने मला मागचा जन्म आठवला आणि याच बँकेमध्ये माझी 1 कोटीची शिल्लक होती, 10 कोटीची शिल्लक होती. आता ती काढायला गेलो तर मला देतील काय? ते नाही देणार. ही मागच्या जन्मातली प्रापंचिक शिल्लक आहे जी कधीच उपयोगाला येत नाही. परंतु घेतलेलं नाम, व्रत, यज्ञ, दान, तप, पुण्य ही सगळी तुमच्या जन्मामध्ये
तशीच कंटिन्यू होत असतात. म्हणून आपण जमेल तेवढं सत्कर्म करावं, जमेल तेवढं. जाता जाता काही काही निषिद्ध गोष्टी घडतच असतात आणि हाय जे चालतात त्यांनाच ठेचा लागतात, जे चालतच नाहीत त्यांना कशा ठेचा लागतील. त्यामुळे गुरुकृपेची वाट पाहावी लागते. तर गुरुकृपेच्या वाटेसाठी, वाट पाहण्यासाठी लागणारी जी तयारी आहे ती फार महत्वाची आहे. मागच्या वेळा आपण बघितलं ना, जो त्या पहाडावरती पोचलेला आहे ना, ती सदवासनेच्या पहाडावरती पोचला. तर त्यासाठी विषयाच्या दाट अशा अरण्यातून, झाडीतून त्यानं मार्ग काढला. त्यानंतर काम क्रोधाना त्यानं चुकवलं, म्हणूनच त्या केंद्रावरती तो पोहोचला ज्या पठारावरती संत श्री गुरु भगवंत राहतात. तेच आपल्याला भगवंताची भेट घडवून देऊ शकतात. ते तिथं आहे. मग तिथे तरी आपण जायला पाहिजे. याला पूर्व तयारी साधना म्हणतात. यालाच म्हणतात जे नाही आहे मी ते घालवणं, आणि जे मी आहेच खरोखर ते आहेच ते फक्त जाणीवेनं प्राप्त करणं आहे. वास्तविक ते मिळवायला कुठे जावं लागत नाही. ते माझ्याजवळ आहे ना, कुठे जावं लागेल. न लागे जावे मनांतरा, सुखे येतो घरा नारायण, तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये बोलतात. कुठे वनात पोनात शिरावं लागत नाही, किंवा आणखी त्यासाठी खास करून संन्यासी वस्त्र परिधान करावे लागत नाही, काय पोराबाळांचा काय त्याग करावा लागत नाही. पण त्याऐवजी मीच ते आहे हे समजून घेण्यासाठी मात्र गुरुकृपेची पहाट ती उजळावीच लागते. त्यासाठी तयारीला खूप महत्व आहे. घसरण आहे ती तयारीमध्ये, उत्कर्ष आहे तो तयारीमध्ये. माझा अदपात तयारी करतानाच होऊ शकतो, आणि माझी प्रगती जी आहे ती तयारीमध्येच घडलेली आहे. मला त्या पहाडावरती पोहोचायचं आहे, पण पोहोचण्यासाठी कधी कधी एखाद्या दगडावरून पाय घसरला तर थोडंसं आणि खाली आलो तर पुन्हा चढण्याची तयारी आपली असायला पाहिजे. काही काही मुद्दाम ढकलणारे सुद्धा लोक आहेत, ते मुद्दाम ढकलणारी काही मंडळी आहेत, पण या मंडळींना सुद्धा लक्षात घेणं फार गरजेचं आहे. म्हणूनच यासाठी संतांच्या संगतीमध्ये जावं आणि सत्कर्म सतत करत राहावे. ही सत्कर्माची एखादी गोष्ट आपल्या हातांमध्ये असेल ना, आणि सोबत जर संतांची असेल ना, तर त्याची गती ही मोक्षच असणार आहे, अन्य कुठेही तो जाणार नाही. आणि म्हणूनच यासाठी माऊलीने वर्णन केलंय की तयारी फार महत्वाची आहे. ही तयारी खूप जन्माची असते आणि पूर्णत्व ही एका क्षणाच असतं. हे जर लक्षात ठेवलं आपण तर आपल्याला तयारीमध्येच आपले जन्म जात असतात. जन्म घ्यावे लागतात ना ते तयारी करण्यासाठी. पण पूर्व तयारीमध्ये प्रत्येक जन्मामध्ये मी पाप करतच राहिलो, निषिद्ध कर्मच करत राहिलो तर जन्म वाढत राहतील, अनेक जन्म वाढत राहतील, अन्य काय होणार आहे. तर इथं तयारी फार महत्वाची आहे. उदाहरण आपण घेतो बघा, मुला मुलींची लग्न करण्यासाठी एखादं वर्ष आपण घालवत असतो. त्यांच्या मुलाच्या लग्नाचं वय झाले की नाही, मग त्यांच्यासाठी वधू किंवा वर शोधण्यामध्ये आपण फिरत असतो. की त्या एकमेकाला त्याच्याशी बोलत असतो, कुणाशी तरी ती शोधण्यासाठी मित्रांची मदत घेत असतो. हे सगळं करून त्याची तयारी करत असतो. मग ठरत असतं, ठरल्यानंतर महिनाभर लग्नाच्या विधीसाठी त्याची तयारी करावी लागते. हे सगळं झालं रे बाबा, झालं, खूप झालं. पण अक्षदा आहेत 12:38 अक्षदा 12:38 पडल्या की झाली नवरा बायको. ह्यांना नवरा बायको करायसाठी मग आपलं जवळजवळ 1 वर्ष गेलेलं असतं. तसे अनेक जन्म मागे जातात. त्यावेळीच माझं मुक्ती नावाच्या जीवाचं मुक्ती नावाच्या वधूशी लग्न होतं. तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. तुकोबांचा अभंग ना यासाठी केला होता अट्टास, त्यातली शेवटचं हे चरण आहे. तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता नथून तटून त्या नवरीशी माझा विवाह झाला. आता विवाह झाल्यानंतर उरलेला काळ कसा असतो, आता दिवस चारी खेळी मेळी. आता चेष्टा मस्करी गंमत करण्यातच वेळ घालवायचा. आता काय कष्ट नाही, आता सागरेचा त्रास नाही, कुठल्या साधू संघात सत्कर्म करावी लागत नाही, पुण्याचा काही विचार करावा लागत नाही. झालं, पूर्णत्व आलेलं असतं. पिकली या सेंद कडूपणा गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगी. पांडुरंगाने आम्हाला काय केलं, आम्ही पिकलोच होतो. इथं सांगितलं ना पहाडावर चढलो होतो. पहाडावर चढल्यानंतर
भगवंत किंवा श्री गुरु काय करतात, आता जवळच आला तेव्हा जवळ आल्यानंतर त्याच्यावरती कृपा करत असतात. पण तिथपर्यंत यायसाठी तेही वाट पाहत असतात. त्यांची इच्छा आहे यावं त्यांनी वरती येण्यासाठी आपल्या साधनेमध्ये सुद्धा ते मदत करत असतात. जर माझी साधना प्रामाणिकपणे चालू असेल, नाम ध्यान किंवा शास्त्रचिंतन जर प्रामाणिकपणे माझं चालू असेल आणि निश्चित कर्मापासून दूर राहून माझे कष्ट जर चालू असतील तर निश्चित ते आपल्या साधनेत सुद्धा म्हणजे आपली साधना सुखकर करतात. आपला प्रवास जो आहे तो बिना धोक्याचा विदाऊट रिस्क आपल्याला ते वरती घेऊन जातात. नाही तर मग त्या ठिकाणी आटापिटा जो करावा लागतो तो त्यासाठी, कारण माझ्या साधनेमध्येच न्यूनता असते. साधना जर व्यवस्थित करायला लागलो तर पुढे होणारा सगळा जो बदल आहे तो आपोआप व्हायला चालू होतो. याचा अर्थ ते कृपा करण्यासाठी बसले तर संत वाट पाहत, ते काही मला मी धडपडायला लागलो तर मला सावरण्याचा प्रयत्न करतात, कारण हा प्रामाणिक साधक आहे म्हणून त्याला वर खेचण्याचा प्रयत्न करत असतात आणि खेचल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये कृतार्थता आणून देतात, त्याला पूर्णत्व प्राप्त करून देतात. म्हणजे जसं पौर्णिमा चंद्रमाला आलिंगन देते त्याप्रमाणे हा जीव त्या भगवत रूपाला किंवा त्या तत्वाला आलिंगन देतो आणि मीच वासुदेव आहे अशी त्याची तयारी आतल्या तयार होते. ते वेळी जयाकडे वास पाहे तेवता मीची तया आहे, तैशीची गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची ओतपली पडली, ती साम्याची वृद्धी उघडली तयाची या दृष्टी. 132 नंबरची ओळी. ते मी जयाकडे वास पाहे तेवता मीची तया एक आहे, अथवा निवांत जरी आहे तरी मीची तया. काय वर्णन माऊली करतात बघा त्या व्यक्तीचं, की कसं तो असतो, तो काय करत असतो याचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. जो तिकडे पाहे तिकडे त्याला मीच दिसतो, सगळीकडे भगवंत दिसायला लागतो. स्वस्थ बसला तरी तो माझ्याच अनुसंधानामध्ये असतो. काय करायला लागला तर त्याच्या करण्यामध्ये मीच असतो. तो जे काय करतो त्यामध्ये मीच असतो. तो बोलायला लागला तर त्या बोलण्याच्या शब्दामध्ये मी असतो. ते ज्यावेळी चिंतन करतो त्यावेळी त्याच्या अनुसंधानामध्ये मी असतो. म्हणजे अंतर्मुख व्यक्ती करून आत्मनिष्ठ राहायला तरी आत्मस्वरूपाने मीच दिसतो असं माऊलीला म्हणायचं आहे. ते मी जयाकडे वाच पाहे, सूक्ष्मतेने जिकडे तिकडे पाहे तेवता मीच तया येत आहे. जगातील त्या वस्तूच्या रूपाने मीच एक दिसत असतो. अथवा निवांत जरी आहे तरी मीची तया. तो अंतर्मुख व्यक्ती करून आत्मनिष्ठ जरी राहिला तरी त्याला आत्मरूपाने मीच असतो. झोपला तरी झोपेमध्ये तेच असतं. स्वप्न जरी पडलं तर स्वप्नामध्ये भगवंतच असतात. म्हणजे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्ने पांडुरंग. तुकोबांचा अभंग सुंदर आहे. त्या अभंगामध्ये ते म्हणतात की सुरुवातीची बघायला पाहिजे, मला आता आठवण झाली. दुसरं चरण हे आहे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, ध्यानात मनात पांडुरंग, जागृती स्वप्नात पांडुरंग. ही सगळी स्थिती त्याला जी प्राप्त होते ती वासुदेव अशी दृष्टी प्राप्त झाल्यामुळे. त्यामुळं हरिपाठामध्ये नाथ महाराजांची ओळ अशा आहे. नाथ महाराजांचा 25 अभंगाचा हरिपाठ आहे. त्यामध्ये ते बोलतात, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, तुझ्या ध्यान जप त्याशी नाही. फार सुंदर कडवा आहे त्यातला. किती नंबरचा अभंग आहे बघून घ्यावा लागेल. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, जे जे दृष्टीला दिसतं तिथं तिथं भगवंतच आहे असं त्याला जाणवावं लागतं. जे जे भेटे, जे तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी अंशे. तुकाराम महाराज म्हणतात, जे जे भेटते ना ती व्यक्ती, तो जीव कोणते असू दे, प्राणी, तो मीच आहे अशी त्याची अंतराची स्थिती झालेली असते. एवढी मजेशीर गोष्ट असेल बघा. त्याच्यासाठी दुःख नावाची गोष्ट काय असेल का? जगाचं दुःख हे त्याचं असतं, कारण त्याचं स्वतःचं दुःख राहिलेलंच नसतं. कारण तो स्वतः वेगळ्या रूपाने राहतच नाही, तो विश्वापेक्षा वेगळा राहतच नाही. आणि त्यामुळे म्हणलाय, जे पाहायचं आहे ते तो स्वतःच होतो. माऊलींच्या ओव्या फार सुंदर आहेत. 18व्या अध्यायामध्ये बघण्यासारख्या आहेत. 1180 ते 84 पर्यंतच्या ओव्या आहेत. फार तर आपण बघाव्यात 18व्या अध्यायामध्ये.
एवं तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वया मज गमन, तो चाले तिची. मी तो चालायला लागला की मी अद्वय असताना सुद्धा मी चालतोय असं मला वाटायला लागतं. ज्यावेळी तो बोलतो जणू काय माझं स्तवनच करायला लागलाय, माझी प्रशंसा करायला लागलाय असं वाटतं. ज्यावेळी त्याने डोळे उघडतो त्यावेळी उघडण्याबरोबरच तो माझं दर्शन घ्यायला लागलाय अशी त्याची भावना असते. तो करी ते तुझी पूजा, तो कल्पी तो जपू माझा, तो असे त्याची कपिध्वजा समाधी माझी. तो जो काय करत असतो ना तो करू ती तुझी पूजा. जी हालचालीची कर्म करत असते ना ती कर्म नव्हे तर त्याची पूजा होत असते. तो जो काय बोलतो त्याला मनात येईल तो जो बोलतो ना तो माझा जप असतो. तो असे त्याची कपिध्वजा समाधी, ज्या स्थितीमध्ये तो असतो ती समाधीच असते. काय वर्णन त्या सत्पुरुषांचं केलेलं आहे बघा. जैसे कनकेशी कांकणे, अशी जे अनन्यपणे तो भक्ती योगी मजसी तैसा, असा भक्तीच्या योगानं तो माझ्याशी कनकेशी कांकणे, जसं सोन्याशी कांकण जे असतं ते एकरूप झालेलं असतं, किंवा उदकी कल्लेल कापुरी परिमळ रत्नी उजाळू अन्योन्य जैसा. कसं वर्णन केलं बघा. म्हणजे पाण्याची लाट, कापराशी त्याचा वास आणि रत्नाला त्याचा जो उजाळपणा जो असतो जसा एकरूप झालेला असतो तसा तो माझ्याशी एकरूप झालेला असतो. किंबोना तंतुशी पटू त्या मृतिकेशी घटू तैसा तो एकवटू मजसी माझा. किती दृष्टांत दिलेत बघा 18व्या अध्यायामधल्या उभ्या आहेत या 1180 पासूनच्या पुढेच्या. किंबोना तंतुशी पटू, जसा कापडाशी तंतू एकरूप असतो, मृतिकेशी जसा घट एकरूप असतो तैसा तो एकवटू मजसी माझा. इतका माझ्याशी अनन्य झालेला असतो. त्याला हे विश्व वेगळं दिसेल का सांगा बघू. म्हणून वासुदेव सर्वमिती असा भाव, असा ब्रह्मभाव त्याचा निर्माण झालेला असतो. आणि त्यामुळं तो वरच्या एका कोटीमध्ये आता त्याच्यासाठी बनणं शिल्लक राहिलेलं नसतं, साधना शिल्लक राहिलेली नसते, एवढ्या उच्च कोटीमध्ये तो पोहोचलेला असतो. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आणखी वर्णन माऊली पुढच्या ओळीमधून करतायत. आता वेळ संपली, आपल्याला थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.